गोंदिया जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थेनं 2 वर्षांपासून ठेवीदारांचे पैसे अडकवले। ठेवीदारांचे पैसे परत न केल्यामुळे कंटाळून महिलांकडून मनोहर सागरात आत्मदहनाचा प्रयत्न। पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला। सोलापूरमधील वाशिंबे गाव ते वाशिंबे चौफुला या रस्त्या डांबरीकरणाचं काम रखडलं, तर लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याची ग्रामस्थांची मागणी। सिंधुदुर्गमधील दोडामार्ग तालुक्यात जंगली हत्तींना पकडण्याची मोहीम हाती घ्या। सिंधुदुर्ग जिल्हा सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष प्रवीण गवस यांचं वन विभागाच्या कार्यालयासमोर उपोषणाला तालुक्यातील अनेक सरपंचांचा पाठिंबा। गोंदियाच्या नालेवाडी शिवारामध्ये अवैध वाळू वाहतूक करणारे 3 ट्रॅक्टर जप्त। ट्रॅक्टर चालकांना ताब्यात घेतलं असून पोलिसांकडून 22,66,000 रुपयांचा मुद्देमाल। परभणी सुरू असलेल्या मराठवाडा कृषी मेळाव्यामध्ये प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान। परभणीच्या वांगी इथल्या रमेश देशमुख यांनी शेतात नवनवीन प्रयोग केल्यामुळे त्यांचा गौरव। रत्नागिरीच्या लांजामधील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांकडून पक्ष्यांसाठी पाण्याची सोय, तर वाढत्या उष्णतेमुळे टाकाऊपासून वस्तू तयार करत शाळेचा स्तुत्य उपक्रम। नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा वाढल्यामुळे फळबागांना फटका बसण्याची शक्यता। केळी आणि पपई वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून आता प्लास्टिक पेपर आणि गोण्यांचा वापर।